Right. मी राजन सर, आपण आर्टिस्ट लेफ्टला Center, please. Bujat. All of you right. तुमच्याशीच बोल. थँक्यू योगेश. आपली सुद्धा अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. मला वाटतं 15-1 वर्षांपासून बिटवीन द लाईन्स म्हणून एक नाटक केलं होतं. मृण्मयीने डिरेक्ट केलं होतं ते, मृण्मयी देशपांडेने. आणि त्यावेळेला आमची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा इंडस्ट्रीमध्ये भेट झाली, पण काम करण्याचा योग आला नव्हता. आणि तो इतक्या छान चित्रपटासाठी आला. खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मुळात मला लहानपण माझं आधी सुरुवातीला दिसलं, कारण काही काही गोष्टी ना ऑटोमॅटिकली आयुष्यात खूप येऊन जातात. म्हणजे मी चिंचवडचा आहे, तर लहानपणी जे चाफेकर चौकातनं कायम जायचो, तर मी दामोदर चाफेकरांच्या स्टॅच्यूकडे बघायचो आणि मला त्यांची भूमिका, आता काम करत असताना त्यांची भूमिका मिळाली. तसेच वेगवेगळे रोल, मग महाराजांची भूमिका असो, हे जे एक एक इन्स्पिरेशन कायम आयुष्यात होते, त्यांच्या भूमिका मिळत गेल्या. आणि असंच कुठेसं कदाचित हरवलेलं मनातनं असे समर्थ आहेत असं मी म्हणेन. कारण लहानपणापासून मी कोकणातला, म्हणजे माझा जन्म कोकणातला, आजोळी जायचो कायम रायगडमध्ये. आणि रायगडला गेलो असताना मला कायम दिसायचं की आजी आजोबांच्या घरी, म्हणजे जे आपल्या पणजोबांचे वगैरे फोटो लावलेले असतात, तर न चुकता एक फोटो हा कायम असायचा, हा समर्थ रामदास स्वामींचा होता. तर त्यामुळे ते लहानपणापासून एक कुतूहल होतं. रायगडावर फिरायला जायचो, त्याचबरोबर शिवथरगडीला गेलेलो आहे. मग ती मूर्ती बघणं, त्यांच्या हातात दासबोध, ते खूप कुतूहल लहानपणापासूनच होतं. आणि कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की असा त्या रेफरन्सनी त्यांचे विचार पोहोचवण्याचा चित्रपट बनेल आणि त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळेल. इतकं की माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधलं, त्याचाही उपयोग या चित्रपटाला होतोय. आणि अतिशय उत्तम शाळा. म्हणजे आज मी जे काय घडलो, मी कायम मला सांगायला आवडतं की माझ्या शाळेमुळे घडलो. खूप चांगले विचार मला माझ्या शाळेतनच मिळालेले आहेत. पण तरी लहानपणी एक आजोबा असायचे आणि ते मनाचे श्लोक सगळ्या मुलांबरोबर वाचायचे. आणि बरीचशी मराठी मीडियमची मुलं असायची. आणि लहानपणापासून कारण काय मराठी भाषेनंतर आम्हाला इंट्रोड्यूस झाली होती. तर त्यामुळे सगळे आपले पोथी, छोटी छोटी जी पुस्तकं असते ते उघडून बसायचे आणि पाठांतर असायचं. आणि मला खूप भारी वाटायचं ते की हे आपल्याला का कळत नाहीये. पण तो अभिनयाचा एक किडा लहानपणी होताच. मी तसंच पुस्तक घेऊन घरी जे काय पोथी वगैरे असेल ती उघडून फक्त सूर द्यायचा आहे की हे फक्त करत राहायचो, जेणेकरून जसं काय की मला कळतंय. आणि एकदा शाळेतनच असा निरोप आला होता की ह्याला काही मराठी वगैरे वाचता सुद्धा येत नाहीये, जरा लक्ष द्या. आणि तेव्हापासून हळूहळू मनाचे श्लोक, या गोष्टी आईनी लहानपणी काही शिकवलेले होते. पण आता चित्रपट करत असताना पुन्हा एकदा एक कनेक्ट झाला, तो नात्यांमुळे. खरं सांगायचं तर आज मला वाटतं आपण देवाची भक्ती करतो किंवा देवदेव करतो, ह्याचं सुद्धा एक मेन कारण असतं मला वाटतं की आपल्याला आपले नातेवाईक किंवा आपले जवळचं आपलं कुटुंब आहे त्यांना सेफ ठेवायचंय. आपण एकट्याचा सुद्धा एक वेगळा खूपच कॉन्फिडन्स येतो की आपल्याला फक्त स्वतःला जपायचंय. तर त्यामुळे या सगळ्याचा मेन एक दुवा आहे, ती म्हणजे आयुष्यातली नाती. ती खूप महत्वाची आहेत. आणि ते मला या चित्रपटातनं दिसलं, कारण ही नातेसंबंधांवरची सुद्धा गोष्ट आहे. ही वडिलांची आणि मुलाचं नातं दिसतंय. आणि आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला आपण अनेक नाती बदलताना पाहिली आहेत. अनेक नाती जी आपल्याला वाटली होती की कमकुवत आहेत, ती घट्ट होताना पाहिली आहेत. अशी नाती मला माझ्या आयुष्यातही दिसलेली आहेत. आणि दे हॅव बीन सरप्राइझिंग. त्यामुळे असं एक नातं आपल्याला आज पोर्ट्रे करता येतं. आणि ते सुद्धा इतकं स्ट्रॉंग पात्र आहे की अतिशय खोलवर ऑलरेडी तो अफेक्ट असणारा, जे आता आपण ट्रेलरमध्ये पाहिलंच आहे, त्यामुळे स्पॉइलरही नाहीये. लहानपणापासूनचे त्याचे विचार, तो तसा का घडला. कारण मुळात मला वाटतं लहान मूल कुठेही जन्माला आलं, आपलं जे धर्म असतो तो त्या कुटुंबात जन्म आल्यामुळे एकाने होतं. कारण की आपण आपल्या आई वडिलांना फॉलो करत असतो. कारण आपले आई वडील हे आपले सगळ्यात आधी महत्वाचे, म्हणजे आपले देव म्हणजे आपले आई वडील असतात. तर त्यामुळे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. मग माझा देव जे म्हणेल मी काही करीन. पण तिथेच जर डिस्कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि अशाने या समर्थच्या आयुष्यात काय घडलेलं आहे की त्याला सॅम बोरगावकर त्याचा झालेला आहे, या गोष्टींपर्यंत पोहोचतो.
पण मुळात मला मनाने भावलेली म्हणजे या नातेसंबंधांवरची गोष्ट, आणि ती सगळ्यांनाच पोचते. आणि त्या गोष्टींमधूनच आपल्याला समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले जातात. हा चित्रपट मला सांगायला आवडतोय, प्रत्येक स्टेजवरती मला सांगायला आवडतं, कारण की नक्कीच आपण रामदास समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. पण हा फक्त भाविकांचा सिनेमा नाहीये, हा फक्त आस्तिकांचा सिनेमा नाहीये, हा नास्तिकांचा सुद्धा सिनेमा आहे. नास्तिकांचा जास्त आहे. नाही, इक्वली म्हणेन, बॅलन्स्ड म्हणेन. कारण ह्यांचे मला मेन तेच वाटतं, समर्थांनी इतक्या चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे एक असं आहे की बलोपासना, जे आपण म्हणतो फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ महत्वाची आहेच, पण आता म्हणून आपण मेंटल हेल्थ कडे खूप लक्ष देतो, मेडिटेशन करतो, पण फिजिकल हेल्थचं काय, तर ह्याचं महत्वही सांगणारे म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. त्यामुळे हे, आणि स्वतः मला फिटनेस मधली आवड, त्याचबरोबर मेंटल हेल्थची आवड ही असताना एक लक्षात आली, आजही थेरपीला आपण खूप जास्त लोक घाबरतो, त्याचा कम्प्लीट हे आलेलं नाहीये. मग आपल्याकडे खरं तर थेरपी आहे, लिहिलेली आहे ती, आणि आपण लांब ठेवलेली आहे. तर त्यामुळे लहानपणापासून जर हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण बऱ्याच वेळेला सेल्फ टॉक म्हणतो, पण सेल्फ टॉक करायला बसलं आणि तुमचे विचार चुकीचे असेल तर चुकीचाच मार्ग किंवा उत्तर सापडणारच नाहीये. तर हेच योग्य विचार येणार कुठून आहेत, तर मनाचे श्लोक म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते विचारांमधून ते रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर ते विचार आपल्याला त्या क्षणी उत्तर देऊ शकतात. तर त्यामुळे हे खूप मनापासून भावलेली गोष्ट आहेच. आणि जी नाती मला पोर्ट्रे करता आले त्यांनी छान वाटलंय. त्याचबरोबर उत्तम टीम, म्हणजे खरंच मी अशी टीम नाही पाहिली. आज मगाशी आपण म्हणालो ब्रह्म विष्णू महेश, हे तर तिघही आहेत. पहिल्यांदा मी एक ऍक्टर डिरेक्टर केमिस्ट्री खूप महत्वाची हे ऐकलेलंच आहे. त्याचबरोबर प्रोड्युसर आणि ऍक्टरही खूप आपण बोलत असतो ते आहे, पण डीओपी आणि ऍक्टरची पण एक केमिस्ट्री असते, हे मला या चित्रपटातून कळलं. म्हणजे काय तुझा थॉट आहे, तू कोणत्या डीओपी आणि कॅमेरामॅन मधला फरक मला अतिकमुळे कळला. कारण की डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि कॅमेरामॅन या दोन्ही, म्हणजे प्रत्येक जण कॅमेरामॅन असतात, पण त्यांची डिरेक्टर एक जे असतं की त्यांचाही एक डिरेक्टर असतो, ही इज द डीओपी. तर म्हणून आपण पटकन डीओपी म्हणून जातो, पण त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ मला या सिनेमातून कळला. कारण प्रत्येक माझं पाऊल कसं पडणार आहे, माझा काय विचार आहे, त्याप्रमाणे जसं अतिक म्हणाला, त्याचा कॅमेरा थ्रू आउट एक कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही सगळे चित्रपटात जेवढे दिसतो त्याच्यापेक्षा जास्त कोणी असेल तर त्याचा कॅमेरा थ्रू आउटच आहे. तर त्यामुळे ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आणि ते पोचतंय. त्यातून बोलायला मला तर खूप आवडतं, पण इकडे लक्षात आलंय की इकडे सगळेच बोलणारे चांगले. म्हणजे आज रवींद्र सरांचा हा पहिला चित्रपट, पण इतकी क्लॅरिटी, म्हणजे तेच पहिले बोलायला जेव्हा आले तेवढा इतक्या क्लॅरिटीने की त्यांना काय त्यांचा थॉट आहे, कशा पद्धतीने पोचवायचा आहे, हे सगळेच. मग योगेश उत्तम बोलतोय, आमचे डीओपी उत्तम बोलतोय, कलाकार तर सगळे तुम्ही बोलवाल त्याला. आमचे रायटर नुसते उत्तम लिहित नाही तर तेही पाहिलं, उत्तम बोलतात, उत्तम हसवतात. तर अख्खी टीमच उत्तम बोलणारी आहे. आणि ही केमिस्ट्री आमची प्रत्येक. हे तू बोलल्याबद्दल, आणि मला फार बोलायचं नाहीये अजिबातच. मला एवढं म्हणायचंय की जे काही आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंय आणि जे चित्रपटामध्ये बघणार आहात, तशा पद्धतीचा माणूस तुम्ही एक्सेप्ट कराल, माझ्यातलं नट एक्सेप्ट कराल, अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काही गोष्टी झाल्या. मनाचे श्लोकांमधलं एक माझ्या डोक्यामध्ये सतत राहिलेली गोष्ट अशी यायची. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलोय, भूषण बरोबर मी पण चिंचवडमध्येच होतो, आम्ही एकत्र शिकलोय, एकाच बॅचचे आहोत. येस. तर सिस्टर कन्सर्न स्कूल मध्ये आम्ही शिकलो आहोत. आणि आता आम्ही हे मुलगा आणि बाप अशी पात्र साकारतोय. तर मनाचे श्लोक संस्कार वर्ग असायचे, मनाचे श्लोक शिकवले जायचे. आणि एका नाटकामध्ये एंट्री घेणार एक पात्र होतं, आणि पडद्यामधनं एंट्री घेताना काहीतरी म्हणत यावं म्हणून कोणीतरी हे म्हणाल होतं, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ माझे नावरे आवरिता, तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता. तो मिनवेस नाटकामध्ये प्रभाकर पणशीकर एंटर करताना हे म्हणत यायचे. आणि तेव्हा ती चाल, ते शब्द, त्या सगळ्या गोष्टी, तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता, ह्याची कल्पना, हे आधी असं वाटायचं की हा काय आपण काय एवढा धावा करतोय कुठल्याही देवाचा, कशाचाही, हे कळायचं नाही. पण आता या सगळ्या वर्षात आयुष्य जगताना, हे जे काही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे याच्यामध्ये जगताना गोष्टी मला कळल्या की याचा अर्थ काय आहे, की आपल्याला कशाची गरज वाटते. दुसरी गोष्ट मला या प्रोसेसमध्ये एक जाणवते की मनाच्या श्लोकां
चे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट केल्यासारखे आहेत. एक श्लोक आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हा श्लोक म्हटलं तर एक माणूस मरतोय वाटतं का, त्याच्याबद्दलचं काहीतरी आहे की तो माणूस, दुसरा माणूस शोक करत बसलेला आहे, तो गेला, त्याची सुटका झाली त्या सगळ्या गोष्टीतनं, आणि अकस्मात राहिलेला माणूसही पुढे जात आहे. तर माझ्यातही मला असं वाटतंय की आपल्यामध्येही दोन लोक असतात. जो मी पण आहे तो मरावा आणि अकस्मात हा माणूस उरलेला पुढे जावा, अशी माझी इच्छा आहे. आणि या प्रोसेसमधनं हे मला कळलेलं आहे योगेश, हे तुमच्यामुळे कळलेलं आहे. योगेश, अमोल सर, माझे सगळे सहकलाकार, अतिच स्पेशली आय विल मेन्शन यू व्हेरी स्पेशली. इट्स अ व्हेरी 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 ब्युटिफुल जर्नी विथ यू. रवींद्र सर, थँक्यू, माझ्यावर विश्वास दाखवलात आणि या वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ मला कळावेत. तर मी हे यासाठी म्हणतोय, मरे एक त्याचा यासाठी रेफरन्स देतोय कारण आजच्या काळातला हा सिनेमा आहे आणि असे जे विचार जे खूप आधी मांडले आहेत, जे वाटतात की अरे खूप अवघड असतील, पण तुम्ही त्याचे वाचायला लागल्यानंतर, त्याच्याबद्दल विचार करायला लागल्यानंतर तुम्हाला खूप काही काही गोष्टी त्यातनं शिकायला मिळतील आणि तुम्हाला खूप गोष्टी काहीतरी पोचतील. या चित्रपटासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. अमोल सरांनी स्पेशली, ते आजारी पडले मेहनत घेऊन, पण त्यांनी खूप लावून धरलंय आणि मला वाटतंय की मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. एक प्रश्न विचारतो फक्त. मला असा प्रश्न नाही पडला कारण आपण सगळे कलाकार आहोत. हो. आणि आपण आपली भूमिका ती वठवत असतो आणि आपल्याला ते आशय पोचवायचा आहे त्यासाठी कष्ट घेत असतो. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता या सिनेमाच्या बाबतीत, तो मला ऐकायला आवडेल नक्कीच. नमस्कार एकदा सगळ्यांना. खूप वेगळा अनुभव होता असं मला सांगायला आवडेल. इंटरेस्टिंग अनुभव होता यासाठी की योगेश म्हणाला त्याप्रमाणे खूप बोलायला, खूप व्यक्त व्हायला वाक्य नाही आहेत किंवा त्या पात्राला म्हणावा तितका वेळही मी म्हणणार नाही आहे. पण जे काही जेवढ्या वेळ सुमा हे पात्र तुम्हाला दिसेल, अगदी तिच्या लहानपणीही आणि मोठेपणीही, तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं. आणि ते मला खूप काय म्हणता येईल, अगदी परफेक्ट ऍप्ट ॲटमॉस्फिअर मिळालं. कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ॲटिट्यूड हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं त्याबद्दल थँक्यू सो मच. एक गोष्ट मेन्शन करायची, आम्ही सगळे कोकणात शूट करत होतो लाडघरला, आणि लाडघरला त्यांनी विचारलं की शूटिंग कुठे आहे, कारण सध्या प्रवासामध्ये जो काही वेळ जातो शूटिंगसाठी जाता येताना, तर ते बोलले नाही नाही मुंबईतच आहे. ठीक आहे म्हटलं, मग उत्तम आहे, काही हरकत नाही. पुण्यात आहे शूटिंग. आणि कोण कोण आहे, भूषण बरोबर आधी काम केलंय, ईशा बरोबर आधी काम केलंय, या पुष्कराज बरोबर केलंय, निखिल बरोबर केलंय. मी तुझ्याबरोबर काम केलं नव्हतं, भेटलो होतो आणि काम बघितलं होतं, म्हणजे काय करतो मला माहिती. म्हटलं सगळी टीम उत्तम आहे आणि मी म्हटलं ठीक आहे करूया. मला काही कल्पना नव्हती कथा काय आणि कशी आहे आणि काय आहे ते. आणि मग हळूहळू हळूहळू हळू मला ती कथा कळायला लागली आणि त्याचं महत्व कळायला लागलं. आत्ता मला जेव्हा हा म्हणाला, मला इतकं असं भरून आलं की मी हे सिनेमा म्हणून करत नाहीये, मी ही सेवा म्हणून करतो. ही जी भावना आहे करण्याच्या मागची, ही सगळ्यात महत्वाची आहे. आम्ही नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये नाटकाचे, आपल्या मराठी नाटकाचे प्रयोग होते आणि तेव्हा एक तिथला माणूस गोरा, तर तो असं एकदा बोलता बोलता म्हणाला की तुम्ही भारतीय लोक आहात हे तुम्ही खूप लकी आहात, कारण ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा देवावर विश्वास आहे. तुम्हाला कल्पना नाही
की तुम्ही किती आतून स्ट्रॉंग होता. नुसता विश्वास आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याचं काय करता, यम नियम जपजाप्य वर्तवैकल्य त्याच्यावर, पण तुमचा विश्वास आहे. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला दे. हा जो विश्वास आहे, हा विश्वास महत्वाचा. तो म्हणतो की त्यामुळे काय होतं की तुमच्यावर कितीही संकट आली, तुम्हाला काहीही झालं तरी तुम्ही म्हणता की नाही देव आहे. आणि माणूस मोडत नाही. तो म्हणतो की अमेरिकेमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढं आहे, माणसं मोडूनच पडतात कारण विश्वास नाही. माझ्या मागे कोणीतरी आहे, हा विश्वास नाही. आणि तो विश्वास या सिनेमानी जर सगळ्यांना दिला तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद. कारण समर्थ रामदास स्वामी हे फक्त संत नव्हते, तर मनाला घडवणारे विचारवंत होते. त्यामुळे मनाला घडवायचं कसं, इतका मोठा विचार आपल्याला दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून मिळतो. तर अशाच विचारांवर आधारलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात माझं पात्र जरी छोटं असलं तरी सुद्धा महत्वपूर्ण पात्र आहे. पण हे पात्र सुद्धा प्रेक्षक रिलेट करू शकतील, कारण आपल्या आजूबाजूला असे आपले ऑफिस कलिग असू शकतात, सहकारी असू शकतात. तुम्हाला हे पात्र सुद्धा रिलेट होईल नक्कीच. आणि मिश्किल पात्र आहे. योगेशने जरी उल्लेख केला असला तरी अतिशय मिश्किल, हसत खेळत गमती करणारं हे पात्र आहे. आमच्या नायकाच्या ऑफिसमध्ये त्याचा सहकारी असतो. त्यामुळे आणखीन एक विशेष मानस, हे जे पात्र लिहिण्यामध्ये सुद्धा तुझा खूप मोठा वाटा आहे, कारण खूप छान डायलॉग्स तू या पात्राचे लिहिले. त्यामुळे मला मारणे हे पात्र साकारताना खूप मदत झाली लेखकाकडून. सगळ्या प्राण्यांची आवड आहे. सर्वधर्म समभाव प्राण्यांमध्ये सगळ्यांची आवड आहे. पण काय भावना आहे हा चित्रपट करताना, मुळात अशा पद्धतीचे किंवा अशा विचारांचा चित्रपट आपल्याकडे येतो आणि आपल्याला यातनं काही विचार मांडायचा, हे एक जबाबदारी वाटते. काय भावना काय? हो, ही एक जबाबदारी तर आहेच. जेव्हा हा चित्रपट माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, मला त्या काळात जाऊन आता काही सीन्स वगैरे करावे लागणार आहेत का. तर दिग्दर्शकाचं फक्त एवढंच म्हणणं होतं की नाही दिशा, विचार आपले समर्थांचे तेच, पण पद्धत ही नव्याने आहे. नवीन पद्धतीने आपण ते विचार आपण सर्वांसमोर पोहोचवणार आहोत. तर त्यातनं थोडं दडपण फार कमी झालं. आणि माझी टीम मला एवढी चांगली लाभली की प्रत्येक पावलांवर कलाकारांनी म्हणा, दिग्दर्शकांनी म्हणा, इनफॅक्ट प्रोड्युसरांनी म्हणा, सगळ्यांनी मला इतकं सपोर्ट केलं आणि छान वाटलं. खूप मजा आली सीन्स करताना. थँक्यू. थँक्यू. येस. नेक्स्ट ट्रेलर बघूया. सो तू आता तर ही इज नाव आर DOP, ज्यांनी या सिनेमा